सो गाईज आधी थोडा फ्लॉप झाला होता आमचं विश. आता ती नटून थटून आली, म्हणजे केस वगैरे बांधून आली आहे. आता बोल. सर्वांना हॅपी गुढीपाडवा. थोडं ती रिब्रश करते माइंड मध्ये. ओके चल. हॅपी गुढीपाडवा टू एव्हरीवन. आजपासून मराठी लोक हॅपी गुढीपाडवा. हा, सिम्पली हॅपी गुढीपाडवा टू ऑल. आमच्या परिवाराकडून, सातपुते परिवार हे गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळे? बाकी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी. सो आज आहे गुढीपाडवा, 19 मार्च आहे आणि आमच्या घरात तयारी सुरू आहे गुढीपाडवाची. सो चला मी तुम्हाला तयारी दाखवते आणि ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. चला जाऊया आपण आता. विश कर माझ्या सबस्क्रायबर्सला. कसा विश यू. सो गाईज आधी थोडा फ्लॉप झाला होता आमचं विश. आता ती नटून थटून आली, म्हणजे केस वगैरे बांधून आली आहे. आता बोल. सर्वांना हॅपी गुढीपाडवा. थोडं ती रिब्रश करते माइंड मध्ये. ओके चल. हॅपी गुढीपाडवा टू एव्हरीवन. आजपासून मराठी लोक हॅपी गुढीपाडवा. हा, सिम्पली हॅपी गुढीपाडवा टू ऑल. आमच्या परिवाराकडून, सातपुते परिवार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो घरामध्ये गुढीपाडव्याची ऑलमोस्ट तयारी होत आलेली आहे. मी अजूनही घरच्याच कपड्यात आहे, बाकी सगळे रेडी झालेत मस्त नवीन नवीन ड्रेस घालून. आता मी फटाफट चेंज करते, मग भेटूयात आपण नवीन कपड्यांमध्ये. आणि इथे तुम्हाला गुढीची साडी वगैरे जे काय ते सगळं तुम्हाला दाखवते मी. एकूण एक तयारी दाखवते. ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. सो चला.
सो गाईज इथे पूजा आमची सुफळ संपूर्ण झालेली आहे गुढीपाडव्याची. तुम्ही इथे बघू शकतात. खूप सुंदर असं सगळी पूजा मांडलेली माझ्या मम्माने. गाईज हे मॅन्डेटरी आहे खाणं गुढीपाडव्याच्या दिवशी, पण मी थोडंसंच खाणार आहे, मला आवडत नाही लिंबूचा पाला. सो पाण्यासाठी सो गाईज आता इथे माझी मम्मा रांगोळी काढते. तुम्ही इथे बघू शकता. छान गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा स्पेशल रांगोळी आहे ही. पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता इन प्रोसेस आहे. सो गाईज हा माझा लुक आहे. तुम्ही इथे बघू शकतात. मस्तपैकी मी व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे. सो केसांबद्दल सांगायचं बोललं तर माझे हे नॅचरल कर्ली हेअर्स आहेत. मी कर्ल्स नाही केलेत, नाही कुठला कर्लिंग मशीन यूज केलं. हे नॅचरल हेअर्स आहेत माझे. तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझे हे नॅचरल कर्ली हेअर्स आहेत. हे बघा, मी खरंच कुठला कर्ल केला नाही आहे. मी एखादा व्हिडिओ मस्तपैकी असा शूट करून शेअर करेल, शॉर्ट व्हिडिओ, की माझे हे केस ऑटोमॅटिक कसे होतात. आणि हा फक्त हेअर वॉश केल्यानंतरच माझे केस असे होतात. सो मला तरी आवडतात. स्ट्रेटनिंगपेक्षा कर्ल्सच छान वाटतात. सो आहेत अशी माझे केस. आणि छान प्रकारे आमची गुढीपाडव्याची पूजा सुफळ संपूर्ण झालेली आहे. छान वाटते मस्तपैकी. आता थोड्या वेळात आम्ही मस्तपैकी पुरणपोळी खाणार आहोत. सो पुरणपोळी बनवताना मी तुम्हाला छोटीशी क्लिप ह्याच्यात ॲड करते. सो चला भेटूया. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात. माझ्या मम्माने छान गुढीपाडवानिमित्त रांगोळी काढली आहे. मस्त रेड कलरची साडी आणि आमची ग्रीन कलरची आहे गुढीची. सो मस्तपैकी अशी रांगोळी काढली आहे. थोड्याच वेळात आम्ही पुरणपोळीचा आस्वाद घेणार आहेत. आता तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी आमची गुढी सजलेली आहे. पूजासुद्धा झालेली आहे. सो गाईज गुढीपाडवानिमित्त इथे पुरणपोळीची लगबग सुरू आहे बनवण्यासाठी. सो तुम्ही इथे बघू शकतात. आता मी हे पुरण वाटते फटाफट घेऊन करायचे. आणि आता नवीन आले ना, आजच्या जनरेशनमध्ये पिढी बघा केवढी पुढे गेली आहे. मॅशरचा वापर करतात पुरण वाटण्यासाठी. ते मला जमत पण नाही आहे. एका साईडने हे कर ना, साईडने सो गाईज आता इथे पुरणपोळी बनवण्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही पीठ बघू शकतात माझ्या मम्माचं. सेम हॉटेलमध्ये कसं बनवतात पीठ बघा, कसं लिक्विडसारखं एकदम. तुम्ही बघू शकतात पीठ कसं मळलं आहे. असंच पोळ्या छान बनवते सॉफ्ट. इथे सारणसुद्धा रेडी आहे. सगळं सेटअप झालेलं आहे. आता पुरणपोळी बनवते पटापट. चल स्टार्ट कर. सो गाईज घर की सुगरण इज ऑन ड्युटी मोड. सो तुम्ही इथे बघू शकतात पुरणपोळी 2-3 झालेल्या आहेत. गाईस तुम्ही इथे बघू शकतात नैवेद्याचे ताट मी रेडी केलं आहे. एक ताट घरच्या देवांसाठी आणि दुसरं ताट गुढीसाठी. सो इथे आहे राईस आणि आमटी, कटाची आमटी. हा रस आहे आंब्याचा, पहिला रस आहे आंब्याचा आम्ही जो ह्यावर्षी बनवला आहे. हे दूध आणि तूप, त्यावर इथे पुरणाची पोळी आणि पाणी. अशा प्रकारे मी मस्तपैकी ताट सजवून घेतले नैवेद्याचं. आता मी नैवेद्य दाखवून घेते देवांना. ग्रहण करा. गाईस पोळी बघा आमची
म्हणजे माझ्या मम्मीने बनवली. आणि राडा तुम्ही बघू शकतात किती राडा केलाय. सो गाईज इट्स टाइम टू रिमूव्ह गुढी. सो माझी मम्मा इथे पूजा करते. आता गुढी काढण्याचा टाईम झाला आहे, जवळपास 5 वाजलेत. सो इथे पूजा करून आता गुढी आम्ही काढणार आहेत. गाईज आता गुढीपाडवा झाला आहे, तर हे काढणार आहेत ना, तर तुम्हाला हे माहिती ह्याला काय बोलतात? आमच्याकडे ह्याला घाटी बोलतात. लहान असताना मी गुढी काढल्यावर कोणाच्या पण घरच्या आम्ही जायचं आणि खायचं हे, पण आता तो क्रेज राहिला नाही आहे. आणि अशा प्रकारे गुढी काढल्यानंतर काही असं दिसतंय एकदम खाली तुम्ही बघू शकतात. सो गाईज आता झाली आहे रात्र, म्हणजेच 9 वाजले जवळपास. सो आज गुढीपाडवा निमित्त आम्ही स्वामींच्या मठात आलो आहे. आमच्या जवळपास जे स्वामीचं मठ आहे तिथे आलो आहे आम्ही. सो इथे खूप छान सजावट केली आहे. आणि आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारीख आहे. सो 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. सो प्रकट दिन आणि खूप गर्दीसुद्धा झालेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते लगेच. आणि खूप छान डेकोरेशन केलं आहे. उद्याची तयारी पण झालेली आहे. आता आम्ही दर्शन घ्यायला जातो आहे आतमध्ये. सो हा मठाच्या जवळचा परिसर आहे, जो की खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि इथून एंट्रन्स आहे. किती सुंदर सजवलं आहे. सो गाईज इथे बऱ्याच प्रमाणात रश आहे. क्यूमध्ये सगळे आहेत. इकडे खूप जास्त रश झालेलं आहे. इकडे LED ची व्यवस्था केलेली आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू आहे, तुम्ही इथे बघू शकता. आतमध्ये स्वामींचं मठ आहे, लाईव्ह चालू आहे हे. आणि आता आरती चालू आहे. सो गर्दी तर खूप झाली आहे. आता उशीर तर होणार आहे घरी जायला, तुम्ही इथे बघू शकतात. सोनचाफा घ्या 20 रुपये. सोनचाफा घ्या 20 रुपये. या काही हा नारळ गुलाब पेढे घ्या. हा नारळ गुलाब पेढे. सो गाईज इथे आम्ही अन्नदान करतोय स्वामींसाठी. सो इथे आम्ही सामान घ्यायला आलो आहे थोडंसं महाप्रसादासाठी. आमच्याकडून थोडंसं फुलाची पाकळी असं आम्ही अन्नदान करणार आहोत. सो तुम्ही इथे बघू शकतात. माझी मम्मा गेलेली आहे थोडंफार सामान घेण्यासाठी. सो इथे महाप्रसाद आहे मठामध्ये आणि आम्ही अन्नदान करतो आहे. अन्नदान केलेलं खरंच खूप चांगलं असतं. सो जर तुम्हालाही चान्स मिळत असेल तर नक्की अन्नदान करा तुम्ही. मठाच्या बाहेर आहोत आम्ही, पण गर्दी खूप जास्त आहे. आम्ही उशीर आलो थोडंसं. सो हां 1 सेकंड थांब करा. सो गर्दी असल्यामुळे आणि आता सध्या आरती पण सुरू आहे आतमध्ये. सो आतमध्ये जाता येत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो आहे. प्रकट दिनाच्या दिवशी आम्ही लवकर जाऊ. मी कॉलेजमधून लवकर जाण्याचा प्रयत्न करेल आणि मग लवकर जाऊन लवकर दर्शन होईल. मग बघू जसं आहे तसं. आता इथे मी आतमध्ये दाखवते आम्ही काय काय सामान घेतो ते अन्नदानसाठी. सो गाईज आवाज ऐकू शकतात तुम्ही.
मस्तपैकी आरती सुरू आहे आतमध्ये, पण आम्हाला जाता येत नाही आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत सगळ्यांना बघून. गाईज फायनली नाही म्हणता म्हणता आम्ही दर्शन घ्यायला रेडी झालेलो आहोत. खूप मोठी लाईन क्रॉस करून आम्ही फायनली मठाच्या गेटजवळ पोचलेलो आहोत. तुम्हाला माझी मम्मी दाखवते मी. चला आपण बघूया. स्वामींचं मठ इथून आतमध्ये आणि हे बघ इथं बघ, ही इथं बसली आहे, मी हिला बघितलंच नाही. हे बघ इथं आणि मम्मा माझी तिथे आहे. ती बघा दिसली का माझी मॉम त्या आंटीच्या मागे. काय करते? सो फायनली आम्ही पोचलोय. खूप मोठी रांग आम्ही लावून पोचलेलो आहोत आणि स्वामींच्या मनातच आहे की आमच्याकडून दर्शन व्हावं त्यांचं, म्हणून फायनली ते शेवटी पूर्ण होतं आहे. आपण दीदीला जाऊन विचारूयात. हॅलो, काय वाटतंय बसून पण तुझे पाय दुखत आहेत. आम्ही तर लाईनमध्ये आहेत किती वेळचं. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या मठाच्या एंट्रन्सवर. खूप एक्सायटेड आहोत. गाईज आतमध्ये फिल्म करायला अलाउड नाही, शूट करायला अलाव नाही आतमध्ये. त्यासाठी मी ऑफिशियल रीतसर परमिशन घेणार आहे, कारण उद्या परवा 2 दिवस शूट करायचं आहे मला. तुमच्यासमोर सगळे रिच्युअल्स जे काही ते होतात ते सगळं दाखवायचं आहे. दर्शन नुकतंच झालं आहे माझं आणि इथे आम्हाला पुरणपोळीचा प्रसाद दिला आहे. आणि हे जे फूल तुम्ही बघताय हे मी माथा टेकवला जे मागितलं ते पूर्ण झालं नाही झालं, आय डोंट नो दॅट. बट हे फूल माझ्या डोक्यावर पडलं आहे. मला कौल मिळाला आहे स्वामींचा. सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो अशा प्रकारे आमचं आजचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं आहे. मजा आली का? ही लाईन वगैरे काय लावली नाही, ही आयती आली. सो चला